हल पैशाचा उगीच केला सुरुवाती गुलाबराया फरमाईश होती आज काहीतरी वेगळा होता पण आज फरमाईशमुळे आज माझ्या प्रणीलची फरमाईश आहे या गावचं रहिवाशी ठीक आहे त्याची फरमाईशसाठी सुरुवात ह्या पद्धतीने बुवा करतोय धन्यवाद ए गुलाबराया बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा बुवा तुम्ही भांडू नका हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरिनामाचा वारसा जपला पंचरत्न भुवानी प्रथम पंचड पाटील कोपकर कानिक चिंतामणी बुवा आरे गावाच रत्न थोर झालं कोकण कलाभूषण गाविला आम्हा परशुरामान कोकणचं दर्शन बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान अडतळ चिंतामणी बुवा कोपकर भजनाची शान नमस्कार सुस्वागतम आणि धन्यवाद आज या ठिकाणी श्रीदेव रवळनाथ मंदिराचा कलशारोहण व अर्चागीतेचा 21वा वर्धापन दिन सोहळा आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय त्यामध्ये नवोदित कलावंत बुवा आपल्यासारख्या नवोदित कलावंतांना आज इथं डबलवारी करण्यासाठी सुसंधी दिली त्यामध्ये मी बुवा कुमार सुशांत दिलीप जोई मुक्काम पोस्ट कातवाला कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड 416612 आज या ठिकाणी मला पक्वाचा साथ करतायत आमचे परम मित्र तुषारजी शिंदे आणि तबला साथ करतायत ओमकारजी डबडे आणि माझी कोरस मंडळी यांना देखील श्री महापुरुष प्रसादी भजन मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय आज जोडीला लाभलेले बुवा श्री त्रिमूर्ती आदिनाथ प्रसादी भजन मंडळ जोगेश्वरी मुंबई कणकवली दारिस्ते या ठिकाणी बुवा कुमार स्वप्नील शंकर गोसावी बुवांचे गुरुवर्य भगवानजी लोकरे बुवा आणि गणेश पंचाळ बुवा बुवांना तबला साथ करतायत आमचे अतुल घाडी यांचे शिष्य मनीष घाडेगावकर आणि बुवांना तबला साथ करतायत ते भूषण घाडी आणि बुवांची गोरस मंडळी यांना देखील श्री महापुरुष प्रसादी भजन मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप भजन त्यांचे संवाद घेते परस्त्री माते समान मानला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून गीतेची देवता शालाजी मातेच्या निर्मात्याला स्वतः परस्त्री माते समान मानणारा गुणेश्वराच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानाचा मुद्रा करतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई भवानी माते
बकवास थोडा कमी कर. या ठिकाणी आमचे परम मित्र प्रनिल हेमले यांच्याकडून बुवा भजनाच्या सुरुवातीला म्हणजे आशीर्वाद रूपी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे माझे बकवास वादक तुषार शिंदे यांचे गुरुबंधू या ठिकाणी साहिल हिमले यांच्याकडून आपल्या गुरुबंधूंसाठी आशीर्वाद रूपी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे साई डेकोरेशन आणि साई डीजे विजयदुर्ग दीपक डोंगरे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे लाडकी बहीण गजर घेणे 100%. प्रकाश उर्फ काका वारी पडेल बिस्लरी बॉटल होलसेल व्यापारी व 101 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद देतोय. नाव नाही सांगितलं नाही म्हणजे माझ्यावर त्यांचं लय प्रेम वाटतं. एक भजन श्रोता 101 रुपयांचं पारितोषिक आहे. ठीक आहे, धन्यवाद. उदंड आयुष्य लागू दे. त्याचप्रमाणे काशीराम धुपकर यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारते. बुवा ज्या कामाला आपण आलोय ते काम म्हणजे या रवनाथाचं नामस्मरण. काका नो जरा पाटील वायच वाय ना होय तो बाजूक ठेवता. कारण बुवा ज्या कामासाठी आपण आलो ती सुरुवात म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण आहे. ठीक आहे, कारण बुवा आज या ठिकाणी या पवित्र स्थानामध्ये आपल्यासारख्या नवोदित कलावंतांना इथे आपला स्टेज भेटलो. अतिशय सुंदर साऊंड आहे ना, सांगूची गरज नाही. अरे टाचणी पडली तरी आवाज येऊ हो. हेमले जवळजवळ 20-25 कार्यक्रम या साऊंड वरती झाले. जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे. तुमच्या उद्योग धंद्यामध्ये तुम्हाला भरभराटी लाभो रवनाथा चरणी प्रार्थना करतोय. बुवा ज्या कामासाठी आपण मग त्यात नाव घेणं गरजेचं. बुवा माझी लाडकी बहीण बघ कशी 1,500 हजार भाव माझं देता असं म्हणतात. त्यांचं तुका दिसले नाही, ते समोर बसलेत मागता भगिनी. बुवा त्यांचं पण आपण नाव घेतलं पाहिजे. सुरुवाती केलंच तूच बोलला सुरुवात केलं वाय धरा थांब धीर असू दे. खरोखर या ठिकाणी बारीसाठी संपर्क साधला चंद्रकांत हेमले, त्यांना देखील धन्यवाद देतोय. आमचे या गावचे एक रत्न स्पर्धेच्या माध्यमातून बुवा नावारूपाला आलेत सुधीरजी हेमले, यांना देखील धन्यवाद देतोय. या ठिकाणी मोहन पवार या ठिकाणी बुवा उंबळ वरसून आज खरोखरच नितीन पवार साहेब या ठिकाणी काही कारणास्तव या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाही. त्यांना देखील धन्यवाद देतोय. मनसे लॉटरी अध्यक्ष अमित घाडी आणि त्याचप्रमाणे सिद्धेश घाडी आणि या मंडळाचे श्री केवळ ठाकूर देसाई अध्यक्ष श्री देव रवनाथ उत्सव मंडळ पडेल. हो, या सर्वांची नावं घेतली पाहिजे. ऐकलं, तुझ्या माहितीसाठी सांगते. ठीक आहे, धन्यवाद देतोय. हळूहळू विदाऊट गुरुचे बनावटचे लेख दोघांपैकी एक नाही. आगे आगे देखो होता है क्या. कारण बुवा आज जो माझा मित्र मालवण कट्टा, त्या मालवण कट्ट्यावरनं बुवा युट्यूब चॅनल साठी जो माझो कासारडेवरून ओमी प्रोडक्शन ह्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे युट्यूब वाल्यांसाठी. कारण बुवा तुझ्या माझ्यासारखं नवोदित कलावंत आज लोकांपर्यंत जो पोचता तो माझा तुषार शिंदे लोकांपर्यंत बुवा पोचता त्याचं कारण हे माझे युट्यूब वाले आहेत. बुवा काय होत बारीचा एकही शब्द एडिट होता नाही. एकही शब्द एडिट नाही करायचो. हा या माणसाक सवय येते. असू दे, प्रथमतः भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. या ठिकाणी बरा मित्र या ठिकाणी ओंकार वारी आणि साईराज वारी यांच्याकडून देखील 201 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. हुर्शीवरून देखील बुवा आज माझे परम मित्र आलेत गडदेवाडीतून, त्यांना देखील धन्यवाद देतोय. पिठी थोडी शार्प कर आणि थोडी कमी कर. आता काही काही जणांच्या पोटात दुखत रे भाऊ माझ्या. पिठी शार्प कर. आ
नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, घर याद है, नाम गुम जाएगा. यमन राग, कारण व त्यांची अशी इच्छा आहे की म्हणजे आयोजकांचं हे आहे म्हणणं की कुठले तरी गाण्यांमध्ये घुसू नका, म्हणजे जो राग आहे यमन, त्या यमन रागामधनं जे काय 2-3 गाणी आहेत ते फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतोय. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा स्वामी माझा राम रे, चित्ररत्न घनगान रे एकाएकी जाण रे, चित्ररत्न घनगान रे एकाएकी जाण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी रान रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ओम गणपतये नमः. हरी
छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य श्री अभिषेक शिरसाट श्रीमान गुरुवर्य श्री दुर्वास गुराव श्रीमान प्रकाश जोईल श्रीमान प्रमोद हरियाल आदरणीय भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ या ठिकाणी संदीप पुजारे आमच्या देवगड तालुक्याची अनबाई शान म्हणजे सेकंड भाऊ कदम बुवा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद व्यक्त करतो त्यांना कारण बुवा 1 डिसेंबरला त्यांचे माझे कार्यक्रम आहेत बुवा. ठीक आहे. धन्यवाद बुवा. बोलता बोलता तुम्ही बोलून गेलात बुवा. ठीक आहे कारण बुवा आज भजन बुवा मायबाप भजन श्रोते आज या ठिकाणी जमलेत आणि आयोजक बोललेत की अतिरेक होता कामा नये. बरोबर ना. आज तू का मानलंय मी ती कॅडबरी बिडबरी काय खायना आणलं बाबा सने विषय काय होय. ठीक आहे असू दे. पण आज या ठिकाणी माझ्या म्हणजे भजनाचे चाहते या ठिकाणी मोहन कुळकर या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा. धन्यवाद व्यक्त करतोय बुवा. ह्याच आम्ही कमावलं भजन क्षेत्रात. तू बोललंस ना जर इफेक्ट दे ना सोन्या. तू बोललं ना काय नाही भांडणं म्हणजे जसं चलतो समोरचो तसं आपल्या बोलू खावा. कारण बुवा कोणता तरी आपण ऐकून घेत नाही. आम्ही वाघ नाही पण पंचरत्नाने जो आपल्या वारसा दिल्याने थोडं कमी करी गो थोडा इफेक्ट दे हेल्प म्हणजे खरखरल्यासारखं वाटतं. माझी नाडी तुझ्या हातात असं नाही कारण आजपर्यंत त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कोण त्याका खायचोही बुवा असलो बुवा तरी त्याका सांगूचे का तू करूच नको. तू त्याचं नाव नाही घेतलं. लक्षात ठेव. तुका काहीतरी वाटू खावा होता नुसते कॅडबरे खाले म्हणून झाला नाही. आज ही व्यक्ती म्हणून कुळकर बुवा लक्षात ठेवा. हे चाहते ह्या आम्ही काहीतरी भजन क्षेत्रात कमवलो. उगीच कोणत्या तरी तोंडाक आम्ही लागत नाही. ते माझ्या 4-5 बुवा असे बाजूक ठेवलेले होते. ऐकलं तुका पण माहिती आहे. त्यामुळे बुवा जरा बोलताना विचार करा. पहिला विषय पांढरा घालून येलच म्हणता काय म्हणता माका पोचू केलं. खरा सांगूचो विषय म्हणजे जो भजनाच्या सुरुवातीक माका पोचू केलं ज्या बुवाच्या मुखातून हे शब्द येतात त्या तर मी बुवा मानतच नाही. अरे भजनाच्या सुरुवातीक तुका पोचू केलं बारी चालू नाही झाली आणि तू काय म्हणतो माका पोचू केलं. बुवा असो काही विषय नसता. म्हणून सुरुवातीला काय बोलतो की पंचरत्नाने जो आपल्याला वारसा दिलाय कदम पंचाळ पाटील खोपकर चिंतामणी पंचाळ बुवा. कारण बुवा कोकण म्हणजे काय या कोकणात असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारू दशावतार शक्तितुरा. पण कोकण कलाभूषणी किमया साध्य करून शिरपेचात मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आरे गावचे रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. माझं कोकण कसं आहे हे गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जय घोष केला कमल सुत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. चिंतामणी बुवा पांचाळ अर्जुन बुवा तावडे आमचे जयराम घाडेगावकर खोपकर बुवा काशीराम परब बुवा बुवा हे बुवा पुन्हा होणे नाही. त्यामुळे आता पंचरत्नाने वाढून ठेवलेला हा त्याच काहीतरी खाव खाया उगीच काहीतरी धाशे मारता नाही मग काहीतरी भारी पडतात ते. आणि काय बोललोस तू बोलता बोलता बुवा की गजरासाठी म्हणता 1 तासा. मी जास्त वेळ घेणार नाही कारण मी भजनाच्या सुरुवातीकच मी एवढा काही बोलत नाही. वारकरीच्या माध्यमातून मी सुशांत जोईल काय तू त्याका पण माहिती आहे तेवढा 100% बोलणार. पण भजनाच्या सुरुवातीक बुवा हे शब्द नाही ना पोचू केलं हे ह्या भजन नाही बुवा. कारण पंचाळ बुवा सांगून गेले भजन म्हणजे काय. बोललोस तू भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे रवनाथाचं भजन आहे बुवा. बरोबर ना. कारण बुवा आमचे सांगून गेले भजन नवे रे फॅशन टाळ नवे खुळखुळा पकवाच नवे भेंड बाजा ताल सूर नव्हे तुन तुन भजन नवे रे फॅशन. रे आज काहीतरी शिक. संतांच्या अभंगाला सिनेमाची चाल त्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती बुवा चिकल कालविती अर्थाचा अनर्थ करून बुवा पंचाळ बुवा काय सांगतायत भजन नवे रे फॅशन बुवा एवढा तुका बासा तुझ्या एका बोलायची गरज पण नाही. ऐकलं ते कानात बालिये बिलिये कसतो काय प्रकार आहे तो
म्हणजे आमच्या तालुक्यात म्हणजे आमच्या कोकणात असा विषय की कर्जान घेतलेलो म्हस किंवा रेडो असता बघ, ऐकलं ते असे स्टॅम्प मारलेले असतात ते पिवळ्या पट्ट्याचे, कर्जान घेतलेलो रेडो किंवा म्हस, ऐकलं. जास्त बुवा काय बोलणार नाही, तू काय संधी आहे तुका लवकर जाऊचा. तरी तू सांगलं की 1 तास गजर करतलो, 1 तास गजर केल्यानंतर माझ्याकडे अभंग हेरची तर सांगतं कडे मका ट्रेनने मुंबईत जाऊचा म्हणून सुरुवात करतोय. आणि काय तुझं प्रकार, तुझं पगार किती, तू बोलतं किती, हा तुझा पॅन संपताला आता, ऐकलं. मनीष बाबा सांभाळ का माझ्या सोन्या नको लागा, हा तशी पात्रता घेऊन कर म्हणून तुका सुरुवातीक सांगितलं बुवा. 4 बुवा बाजूक ठेवलेले, जास्त वेळ घेणार ना, ठीक आहे. धन्यवाद. एक वाक्य, एक महत्वाचा उद्देश एक राहुलो की बुवा म्हणतात तुझं चेहरो असो काय दिसता, काय गडबड नाही ना बुवा. मग अशी ज्या ठिकाणी भजन केले ना आता कसा गेले तर माका माहिती. काल 6 दिवस कालचो माझो गुळी चालू होत, तरी पण आज हिम्मत केलं ह्या रवळनाथाच्या चरणाशी येऊन भजन करूची ताकद माका त्या रवळनाथ माझ्या दिला ना, रवळनाथान माझ्या, ऐकलं. म्हणजे ही काहीतरी श्रद्धा, म्हणजे लेकरू माझ्या चरणाशी येऊन भजन करतला म्हणजे त्याका काहीतरी ताकद देऊ भैया, त्या रवळनाथाक पण वाटला म्हणून आज तिथपर्यंत या वडी थंड. आणि ह्या पांढऱ्यावर तू काय जातं, अरे वारकरी संप्रदाय हा ना त्याचो तुका एवढ्या तुका शक मग तू पण घालून यायचं ना पांढरो, तू पण येला असतं 23 तारखेक निवडून, काय विषय नाही. आमदार तू पण झाला असतो सोन्या, मांडर ये. हा बरं बाबा हिम्मत कर, बिंदास. 1 तास नाही 40 मिनिटात कालावधी काय 35 मिनिटाचा होणार, तेवढ्या मिनिटात गजर सर, कारण तुका मुंबईत जाऊचा बरोबर ना, समजून घेऊ शकते. पण तू अतिरेक केलं तुका माहिती आहे पुढचा काय होतं, ऐकलं. त्या म्हणा मान सन्मानान बारीक आहे सोन्या, पाया पडते वाद नको. ते 4 हत्ती धाईकलो आम्ही काय तो बघतो तुकडे, पण तू प्रेमान राहू. राग बघ राग खैचो खै राग चेंज होता, तो लक्ष ठेव. आज काहीतरी शिकशील तू जरा. बरं आपण जेव्हा भजन करतो तेव्हा जोडीदार चांगलं घेऊ शिके. जोडीदार तू त्यांका वाकवत अशी. आज ही देवगड म्हटल्यानंतर बोय बारशाक पण डबल वारी होता देवगडात आमच्या, जे माहितीसाठी सांगते. बारशाक कोण, तकडच्या माणसांक माहिती आहे, तकडच्या उजव्या त्यांका विचार, कसाल खोटल्यापासून जाऊन गेलंय बारी करून गेलंय. म्हणजे आज सांगायचं तात्पर्य एवढंच, म्हणजे देवगड म्हणजे ही भजनाची पंढरी आहे. आणि हे देवगड म्हणजे भजनाची पंढरी प्रत्येकाने मानलंच पाहिजे. कारण बोय आमच्याकडे 13 सुद्धा डबल वारी ठेवतो, लक्षात ठेव. ही आमच्या देवगड तालुक्याची ख्याती आहे, ऐकलं. त्यामुळे जरा मांडारी घेऊन बोल. राग बघ राग. रे पम गे गरी तळ हाताच्या रेशानी सहज सुका भोगी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा दरपंखातून स्वप्न उद्याचे झेप गेले पाकरा. मूळ राग माझो. घन घन मारा घन घन मारा
बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना
परम मित्र समीरजी कदम या ठिकाणी देवगडवरून या बारीसाठी आले. धन्यवाद देतो.